सीएसएमटी स्थानकाजवळचा पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा सर्वसामान्य मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न हा गंभीर बनलाय। कालच्या या दुर्घटनेत 6 निष्पापांचा बळी घेतला गेला तर अनेक जण जखमी झालेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटनेतील जखमींची आज रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे। यावेळी त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट करूनही अशा प्रकारच्या दुर्घटना होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली। तसंच या दुर्घटनेची जबाबदारी निश्चितच करून संध्याकाळपर्यंत कारवाई करावी अशी सूचना पालिका आयुक्तांना दिली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। यावेळी मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळाची सुद्धा पाहणी केली। स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतरही जर अशी दुर्घटना होत असेल तर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचं मुख्यमंत्री म्हणतात। त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट झालेल्या पुलांची पुनर्तपासणी करावी लागेल असाही सुतवाच मुख्यमंत्र्यांनी केलाय। त्यामुळे अशा घटनांचा धसका घेतलेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना आता प्रतीक्षा आहे ती ठोस कारवाईची। ही अतिशय दुर्दैवी घटना आहे। आताच जे काही जखमी आहेत त्यांची भेट मी या ठिकाणी घेतलेली आहे। या ठिकाणी जवळजवळ 10 लोक वॉर्डमध्ये आहेत आणि एक पेशंट अजूनही आयसीयू मध्ये आहे, पण आउट ऑफ डेंजर आहे। जे वॉर्डमध्ये आहेत त्यांची देखील स्थिती आता ठीक आहे। एकूणच ही जी काही घटना आहे ही अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारची आहे आणि या संदर्भात चौकशीचे आदेश तर दिलेच आहेत, पण त्यासोबत मी म्युनिसिपल कमिशनरला हे देखील सांगितलेलं आहे की याची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे त्या संध्याकाळपर्यंत त्यांनी फिक्स करावी आणि त्या संदर्भातली कारवाई करावी आणि त्या संदर्भात बाकी डिटेल त्याची जी इन्क्वायरी आहे तिथे इन्क्वायरी केलीच जाईल। परंतु अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी आपण स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर देखील होतात, हे अतिशय धक्कादायक आहे आणि म्हणून या संदर्भातली जी काही उच्चस्तरीय चौकशी आहे ती तर होईलच, पण आज संध्याकाळपर्यंत प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी याची फिक्स करण्याच्या संदर्भात मी या ठिकाणी जे आयुक्त आहेत त्यांना सांगितलंय। सीएसएमटी दुर्घटनेतल्या जखमींना जीटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। या दुर्घटनेत एक 3 वर्षांचा मुलगा थोडक्यात बचावलाय तर रुग्णालय आवारातून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी। जीटी रुग्णालयामध्ये मुख्यमंत्र्यांनी आज पुलाच्या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या जखमींची चौकशी केली आणि इथे आपण पाहतो या इमारतीमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर पहिल्या माळ्यावर सगळे पुरुष जखमी ठेवण्यात आलेले आहेत तर दुसऱ्या मजल्यावर सगळ्या महिला आहेत आणि याच्यामध्ये एका महिलेने मुख्यमंत्र्यांकडे हेही तक्रार केली की कल्याणचा एक ब्रिज आहे जो चालताना असाच हलतो तर त्याकडे लक्ष द्या। मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की त्याकडे बघतील, पण त्या व्यतिरिक्त आपण ही जी न्यूज 18 लोकमतचे एक्सक्लुझिव्ह फुटेज पाहतो की ज्याच्यामध्ये जो छोटा बाळ 3 वर्षाचा आहे ज्याचं आपण दृश्य बघतोय की तो अत्यंत घाबरलेला आहे, भेदरलेला आहे। एकदा जेव्हा सगळेजण गेले जेव्हा त्याच्या आईशी बोलायला लागले तेव्हा मात्र तो खूप घाबरला, रडायला लागला। त्यानंतर त्याची तो स्टेबल आहे, त्याला काहीच नाहीये, पण तो त्याच्या आईच्या बाजूला आहे, आईला थोडंफार लागलेलं आहे आणि त्याचबरोबर 1-2 लोकांची सर्जरी पण होणार आहे। तसंच जेजे मध्ये जे काही लोक आहेत त्याच्यापैकी 2घांची सर्जरी सध्या सुरू आहे। जेजे मध्ये पण हे चित्र आहे, सगळीकडे नातेवाईक आणि त्याचबरोबर आणखी भेटायला येणारे लोक, पण या लोकांना जास्त भेटू दिलं जात नाही कारण भेदरलेले आहेत। अचानकपणे चालताना जर जमीन फाटावी त्या पद्धतीनं हा पूल पडला। खरं तर पालिकेची पूर्णपणे ही जबाबदारी होती कारण हा रेल्वेनं बांधला होता ब्रिज, पण तो पालिकेच्या अखत्यारीत होता, म्हणजे याची डागडुजी करणं याची सुधारणा करणं हे पालिकेचं काम होतं। नुकतंच 300 साधारणतः मुंबईतल्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं होतं आणि याच्यामध्ये याची फक्त मायनर म्हणजे अगदी क्षुल्लक कामांची दुरुस्ती होती, पण हाच प्रश्न इथं उपस्थित करण्यात येतोय की हे जे स्ट्रक्चरल ऑडिट होतं यावर कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आणि जर स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये क्षुल्लकच एकंदर हे होतं तर मग एवढी मोठी दुर्घटना झाली कशी। मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत की प्रायमरी कुणाचे दोष आहे ह्या निश्चित करावं संध्याकाळपर्यंत, पण न्यूज 18 लोकमतचा हा सवाल आहे की दोष निश्चित जरी केले तरी आज ज्यांचं नुकसान झालंय, आज ज्यांनी आपले जीव गमावलेत ते परत येणार आहेत का? व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह स्वाती लोखंडे ढोके, न्यूज 18 लोकमत, मुंबई। सीएसएमटी दुर्घटनेत डोंबिवली पश्चिमेकडे राहणाऱ्या 3 परिचारिकांचा हकनाक जीव गमवावा लागलाय। यामध्ये अपूर्वा प्रभू, रंजना तांबे आणि भक्ती शिंदे या तिघींचा समावेश आहे। या तिघी जणी नाईट शिफ्टला निघालेल्या होत्या आणि या दुर्घटनेमुळे परिसरावर मात्र
शोककळा पसरली आहे. प्रशासनाच्या बेपर्वाईबद्दल रहिवाशांकडून मात्र संताप व्यक्त केला जातोय. ही बाई आज आमच्याकडे 35 वर्ष इथे राहतीये. जवळजवळ इतकी व्यवस्थित बाई आहे. आज तिचा हा दुर्घटना झाली आहे. ही किती दुःखदायक आहे. एक मुलगा आहे तिला, त्या मुलाचं शिक्षण आहे, त्या मुलाला सांभाळणार कोण आहे? हे असे जर लोकांचे हे ब्रिज पडत गेले तर पुढे काय होणार आहे? कारवाई कोणी केली पाहिजे? आम्ही केली पाहिजे ब्रिजवर चढून, का तुम्ही ब्रिज बघितले पाहिजे प्रत्येक कुठे कुठे कसे कसे आहेत ते? म्हणून हे महत्वाचं नाहीये का? पडून सुद्धा कारवाई होत नाही आणि पडल्यावर सुद्धा कारवाई होत नाही. काहीच होत नाहीये. कळलं ना? फक्त हा मोठेपणा आहे सगळा. 10 लाख देतो, 5 लाख देतो. काय उपयोग त्या 5 लाखाचा, 10 लाखाचा? माणूस तर मिळणार नाही आम्हाला. खरं तर उद्विग्न सवाल मुंबईकर उपस्थित करताना पाहायला मिळतोय. या पूल दुर्घटनेतील जेटी रुग्णालयामधल्या 3 परिचारिकांचा मृत्यू झालाय. एक चांगले सहकारी दुर्घटनेत गमावल्याची प्रतिक्रिया वरिष्ठ डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. या नर्सच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत अशी प्रतिक्रिया डॉक्टर व्यक्त करताना दिसतात. इट इज व्हेरी अ सॅड ओकेजन फॉर अस रिअली. आपण म्हणजे आमचे जे चांगले आणि हे जे स्टाफ एक्सपायर झाले हे सर्व यंग होते आणि कामात खूप चांगले लोक. तिन्ही कर्मचारी एकदम चांगले होते आणि त्यांची जवळजवळ 10-12 वर्ष नोकरी झालेली होती. त्यातले काही लोक म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये वगैरे काम करणारे होते आणि कामामध्ये तर एकदमच उत्कृष्ट होते. त्याच्यामुळे आम्ही आमचे 3 चांगले कर्मचारी आमचे गेले त्याच्याबद्दल आम्हाला सर्वांना खरोखर मनापासून दुःख होतं आहे. 10 पेशंट आता आपल्याकडे ॲडमिट आहेत. 2 पेशंट बॉम्बे हॉस्पिटलला शिफ्ट केले, एक JJला केला आणि एक पेशंट एक्सपायर झाला.